बघा मित्रांनो, चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता इथं आपले गॅसवर पातेलं ठेवले स्लो याच्यावर. आता आपण तेल टाकणार आहे ना. एक पळी तेल मस्त जरा गरम. आणि एक कांदा, टमाटे, कोथिंबीर तेलात भाजून घ्यायचं. मस्त. हे सुक्क बनवते. हा सुक्क. ओके. चिकन हे खातात. हे तर माझ्यासाठी व्हेज मध्ये बनवलेलं आहे. आपण नाही भाई, आपण नाही खात. सॉरी. चिकनची रेसिपी. हे बघा कांदा. चुकून इथं जन्माला आलाय. तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जन्म घ्यायला पाहिजे. कांदे टमाटे टाकलेले आहेत तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे लाल होत. तर आता माझी मेसेज म्हणते. हे बघा आता हळद मीठ जाईल. हळद मीठ टाकल्याच्या नंतर पण मस्त हलवून घ्यायचं. थोडं कांदा तेल चांगलं भाजू द्यायचं. आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची ना. थोडीशी मोठी ठेवायची. झालं. हे बघा मित्रांनो, आता आपण चिकन टाकू. मस्त बारीक फ्लेम केली. चिकन पण मस्त हलवून घ्यायचं. पकडेने धरून, नाहीतर हाताने धरताल. आणि ह्याच्यामध्ये 1.5-2 तास. आणि कोंबडी जिवंत आहे. उडू चालली. त्याच्यानंतरून हे टाकायचं. हे घरगुती मसाले म्हणजे हळद आहे, धना मसाला बाहेरचा आहे. आणि ही जी चटणी दिसते ना ही वाली, ही घरगुती चटणी आहे, घरी बनवलेली. त्याच्याने टेस्ट. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकनमध्ये जाणार आहे मटन मसाला. हे बेस्ट आहे बघ. चिकन आणि त्याच्यामध्ये मटन मसाला म्हणजे 2 कॉम्बिनेशन कॉकटेल. थोडं 5-10 मिनिटं असंच ठेवायचं. आणि नंतर मग 2 तांबे पाणी वरतून चांगलं शिजवून घ्यायचं. ओके. मग 2 तांबे पाणी टाकायच्या टायमिंगला भेटू. हे बघा मित्रांनो, तसं केल्याच्या नंतर लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची कापून. कारण कोथिंबीर टाकली ना मग चिकन किंवा मटणाचा वास येत नाही शिजवताना. ओके. हे खूप महत्त्वाचं नॉलेज आहे. माझ्यासारख्यांसाठी काही कामाचं नाही, पण जे लोक बनवतात, जे लोक खातात त्यांच्यासाठी. किंवा ज्यांना माहितीच नाही असं म्हणजे कसं बनवायचं. आजच्या जगामध्ये असं कोण आहे ज्याला चिकन बनवायची रेसिपी नाही. माझं खूप व्हायचं पहिल्यापासून होतं. माझं लय कन्फ्युजन व्हायचं की बाबा बनवायचंय कसं. पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हे सगळं माझ्या सासूने मला शिकवलेलं आहे. ओके. म्हणजे माझ्या मम्मीनी. हो, त्यांनीच शिकवलंय मला. थँक्यू म्हण मला. मी लग्न केलं म्हणून तुला चांगलीच सासू भेटली. हे मस्त हलवायचं असं. तुम्ही आहे ना मित्रांनो, मस्त उकळी सुटली. आणि आता 1 तांब्या पाणी जाईल. 1 तांब्या पाणी बस झालं म्हणजे 1.5 तांबे. ऑलमोस्ट 1.5 तांबे पाणी टाकून झाले. आता मस्त ह्याला वाफेवर शिजू द्यायचं चांगलं. थोडं हलवून असं थोडं हलवायचं. आता हे शिजेल तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. येस, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. वाटणामध्ये काय काय जाईल? आलं, खोबरं, लसूण. आलं हे येत आहे. खोबरं लसूण. गाईज चिकन ऑलमोस्ट शिजत आलंय. हे इथं वाटणाची तयारी केली. लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर. हे इथं मिक्सरचा भांडा आहे. हे चिकन शिजलं. हे इथं मिक्सर लावलं आहे. सगळं टाकून घ्यायचं मस्त पैकी. पाणी बिणी टाकायचं काय? टाकायचं ना थोडंसं. एक पहिलं फिरवून घ्यायचं ना. इथं मिक्स होत आहे. इथं आपलं चिकन शिजतं मस्त.
अरे थोडंसं पाणी टाकून घेतलं, मस्त शिजवलंय. असं काही दिसतंय झाल्यावर मस्त. बस की नाही थोडंसं ओके. हे बघा आता झालं इथलं मिक्सर करून झालंय मस्त. हे बघा आपलं मिक्सरचं काम झालेलं आहे. इकडे चिकन मस्त शिजत आहे, नाही तर वाटण पण तयार आहे. आता कालवून टाकायचं फक्त. ओके हे बघा आता सुकं चिकन करायचे. मेन म्हणजे एंडला आहे आपण, एंडला. मस्त आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जाणार आहे थोडं तेल. एक पूर्ण पई असे तेल गेलेलं आहे. 2 ही दुसरी आली 2 ते इथे. त्या तेलामध्ये हे जे वाटण आपण केलेलं आहे ना, हे पूर्ण व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. ओके घरगुती रेसिपी आहे, सर्व सोपे आपली. तेल गरम होत आहे. ओके हे बघा आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते आता पूर्ण याच्यामध्ये टाकलं. स्मेल खूप मस्त येतो याचा. खरं तर आमचं ब्लॉग चॅनेल आहे, पण म्हणलं की आज घरामध्ये काहीतरी वेगळं होत आहे तर जरा हे पण टाकावं. आता ही चटणी आहे जे तुम्हाला मगाशी सांगितलेलं ते टाकायचं आहे. आता मला नाव इतके देणार नाही. पहिले आपली घरगुती चटणी जाईल. ठीक आहे झालं. आणि मटन मसाला, चिकनमध्ये मटन मसाला. मसाला पण चांगला भाजून घ्यायचा. हां मसाला पूर्ण भाजून. कच्चं लागतं, टेस्ट पण नाही लागत. हे बघा एक 5 मिनटं मसाला चांगला भाजून घेतल्याच्या नंतरून चिकन टाकायचं. एकदम हळू आपल्या जीवाची काळजी घेऊन टाकायचे. हे बघा आपलं पूर्णपणे चिकन तयार झालेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये जितकं तुम्हाला पाहिजे तितकं पाणी ठेवू शकता, बाकी सगळं आटवू शकता. आता याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे हे झाल्याच्या नंतर खायची. फक्त मी नाही खाणार, हे खाणार आहे. बस याच्यानंतर बास.